महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत तरुण पिढी आपल्या घरातील धार्मिक कार्य सत्यशोधक आणि शिवधर्म पद्धतीने करताना दिसून येत आहे। यावेळी रीतसर भटजी नाकारला जातो। असेच कोकणात एक लग्न वैदिक देवा ब्राह्मणाशिवाय पार पडले। लग्नानंतर सत्यनारायण पूजा नाकारून बळीराजा पूजन करण्यात आले। कोकणातील पहिला सत्यशोधक विवाह म्हणून या लग्नविधीकडे पाहिले जात आहे। सापूचे तळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी पार पडला। नानिस तालुका, जिल्हा रत्नागिरी येथील अनिल पांडुरंग कोकरे यांचा ज्येष्ठ पुत्र सत्यशोधक ऋषिकेश याचा विवाह सापूचे तळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील रामचंद्र बाबू गोरे यांची कन्या सत्यशोधिका प्रणाली हिचबरोबर सत्यशोधक पद्धतीने आयोजित करण्यात आला होता। कोकणात सध्या असे सत्यशोधक आणि शिवधर्म पद्धतीने विवाह होत आहेत। वर सत्यशोधक ऋषिकेश व वधू सत्यशोधिका प्रणाली तसेच प्रणालीचे बंधुराज प्रथमेश यांचा संबंध थेट शिव फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीशी असल्यामुळे या युवा युवतीने मनाशी ठाम निर्धार केला होता की आपला विवाह भटजींच्या संस्कृत मंत्रांनी किंवा वैदिक पद्धतीने न होता तो अवैदिक भटजी विरहित करायचा। त्यानुसार हा विवाह पार पडला। या तरुण पिढीने शिव फुले शाहू आंबेडकरवादी विचारवंत तथा सत्यशोधक समाज संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळकृष्ण झोरे सर यांच्याशी संपर्क केला। बाळकृष्ण झोरे सरांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्याशी संपर्क करून सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे व साळुबा पांडवसर यांना विवाहाची कल्पना दिली। त्यानंतर थेट संभाजीनगरहून सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे व साळुबा पांडवसर सदर सत्यशोधक विवाहासाठी निघाले आणि 15 डिसेंबर 2024 रोजी कोकणातील हा सत्यशोधक विवाह सापूचे तळे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे पार पडला। सदर सत्यशोधक विवाह पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी एकच गर्दी केली होती। समाजातील अनेक मान्यवर या सत्यशोधक विवाहासाठी उपस्थित होते। या विवाहादरम्यान स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजमाता अहिल्यामाई होळकर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा स्थापित केल्या होत्या। या सत्यशोधक विवाहाची सुरुवात वधूवरांनी या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केली। या सत्यशोधक विवाह पद्धतीतील वरवधूने नैतिकतेबद्दल घेतलेली शपथ यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात तळी उचलणे तसेच मधुर आवाजामध्ये म्हटलेली सत्यशोधक मंगलाष्टके तसेच वधूवरांना लग्नाचे विधिवत प्रमाणपत्र महाराष्ट्र शासन पत्रकार शिवश्री प्रवीण बाबाजी कोळापटे, श्री बबन कोकरे व दयानंद झोरे यांच्या हस्ते देण्यात आले। या सर्व बाबी पंचक्रोशीतील लोकांना विशेष आवडल्या। त्यामुळे सध्या या सत्यशोधक विवाहाची आणि सत्यशोधक विधींची चर्चा सापूचे तळे, पावस, रत्नागिरी परिसरात आहे। दरम्यान लग्नानंतर सत्यनारायण पूजाऐवजी बळीराजा पूजन झाले। त्याचे पौराहित्य माजी पोलीस अधिकारी मारुती उर्फ काका जोशी यांनी केले। त्यांच्या सोबत गणपत भाईजे, शंकर लाड, अर्जुन बावडेकर आदी उपस्थित होते। प्रबोधनकार काका जोशी हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावचे रहिवासी आहेत। ते तिल्लोरी कुणबी समाजातील असून त्यांनी कोकणासह महाराष्ट्रात अनेक धार्मिक विधी सत्यशोधक आणि शिवधर्म पद्धतीने केले आहेत। लग्न, बळीपूजन, जिजाऊ पूजन, घरभरणी, फोटो पूजनाने उत्तर कार्य अशा विधींचा यात समावेश आहे। कोकणातील जनता काका जोशी यांना प्रबोधनकार काका जोशी म्हणून ओळखते। आपल्या समाजातील किंवा गावातील वृद्ध पंगू असतील सेवा करा। जे शिकण्यासाठी उत्सुक आहेत पण पैसे अभावी ते शिकत नाहीये, म्हणून त्यांना शिक्षणाची सुद्धा आपण त्यांना मदत करायची आहे। आणि शेवटची ओळ आहे हर्षवृष्टी करा अवघी फुलांची आता टाळे वाजवा असं म्हटल्याबरोबर सरांकडे फुलं आणि अक्षता मिळाले का? शेवटी तर सर्वांनी ते फुलांची अक्षता आपल्या वधूवरांच्या अंगावरती आशीर्वाद रूपी सर्वांनी टाकायचे आहेत। 6वं मंगलाष्टक जे आहे तर या वधूवरांना आपला वैवाहिक जीवन जगण्यासाठी ते आपल्याला सामर्थ्य द्या। सद्बुद्धीने बलबुद्धी विद्या ध्यानचे कृपे करोती हे सर्वांचं आणि खंडेराव बळीराजा यांचं आशीर्वादाने तुमचं हे आयुष्य जे आहे वैवाहिक जीवन हे सुखी समाधानी हो। आणि तुमच्याही जीवनामध्ये आपण सर्वांनी या खंडोबा आणि बळीराजाचा आपण त्यांचे जे योगदान आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये ठेवून आपला मार्गक्रम करूया असं एकूणी या मंगलाष्टकाचा अर्थ आहे। तर सर्व कृपेने शांततेत हृदयाचे कान करून हे मंगलाष्टक ऐकायचे।
सत्यमे जयते देवाचे नियमाप्रमाण धरुनी चाले तुझे पुळगे सत्याने अवघात से तसशी तैशे समदृष्टीने शिकविशी तू ज्ञान त्या दाविशी प्रीतीने वरितो तुला जी ऐकून कीर्त्यासी सत्यमनी मंगलधरा सावधान सावधान मानीसी जरी त्वा दिले अनुदिनी करता समाधान से आम्हा सर्व स्त्रिया से बहुपीडा हे नेनसी तू कसे स्वातंत्र्य अनुभवाची ओळख आम्हा झाली नसे मानसी यासाठी अधिकार देशील स्त्रिया घेआन त्याच्याशी सत्यमनी मंगलधरा सावधान स्थापाया अधिकार मी झटतसे या बायकाचे सदा खर्चाया नमनी मी किमपही सर्वस्व माझिकदा मानितो सकल स्त्रियास बहिणी तू एकली मत्प्रिया करत्याचे भयमी मनात तुझला ठेवीन पोसाया सत्यमनी मंगलधरा सावधान सावधान बंधुत्वा मजला समस्त सती भिन्न कीनरा आज्ञा भंग तुझा करीन न कदा मी सत्य करत्यावर ठेवणी अवघाची भार झटूया लोका करा या हिता हाताला धरुणी तुला वरितसे सर्वा पुढे मी आता सत्यमनी मंगलधरा सावधान अंतरपाठ काढून घ्यायचे पूजेचं ताट द्या हार घ्या हार घेऊन टाक पूजेचं ताट घ्या पूजेचं ताट तिथे हा इकडचा जीवा लावायचा बोल बोल या तळ्यावर एवढं दिली औषध करायचं ऐका ऐका वारकरी चिंतन सावधान क्रांतिकारी चिंतन सावधान संविधान चिंतन सावधान हे शेवटचं मंगलाष्टक आहे याची लाईन शेवटची हर्षवृष्टी करा फुलांची अवघे टाळे आता वाजवा असं म्हटल्याबरोबर सर्वांनी फुलांचा आशीर्वाद रूपी फुलं वधूवर टाकायचे नंतर वाजंत्री वाजवायची जोरात बरं का हार द्या हार देऊन टाका हार द्या थांबा 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 थांबा
आभारा बहुमान जे आपुलिया माता पित्यांचे सदा मित्रांचे तुमच्या तसेच असती जे इष्ट त्यांचे वदा वृद्ध कंगू सहाय्य करा मुली मुला विद्यातया शिकवा हर्षा वृष्टी करा फुलांची शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रत्नागिरी। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।